जेल रोड मुख्य रस्त्यावरती धुळीचे साम्राज्य। नाशिक महानगरपालिका आणि राज्य शासन यांच्याकडून प्रदूषण नियंत्रणावरती वेगवेगळ्या योजनांद्वारे उपाययोजना सुरू असताना जेल रोड मुख्य रस्त्यावर मात्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे। RTO तर्फे 4 चाकी गाड्यांची तपासणी करून PUC चेक केली जाते। गाडी जास्त दूर सोडत असेल किंवा PUC दाखला नसेल तर हजारो रुपयांचा दंड वसूल केला जात असताना धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे। वाढदिवस आणि भंडारे साजरे करणारे, नागरिकांच्या समस्यावर आवाज उठवणारे, रास्ता रोको मोर्चा आंदोलन करणारे नेते आणि कार्यकर्ते या धुळीच्या रस्त्याकरता काहीही करताना दिसत नाहीये, म्हणून आश्चर्य व्यक्त होत आहे। तसे बघितले तर करोडो रुपये या ठेक्यातून ठेकेदार कमावणार असताना नवीन रस्ता होईपर्यंत यावर पाणी मारण्याचे कष्टसुद्धा ठेकेदार घेत नाही। त्यामुळे थोडेफार धुळीचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते। लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना करोना गेला असला तरी मास्क लावावे लागत आहे। तसेच धुळीमुळे श्वसनाच्या आजाराला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे। रस्त्यावरील घरे व दुकानदार यांना कारण नसताना त्रास सहन करावा लागत आहे। बाहेर उभे राहणे किंवा घरासमोर गॅलरीत उभे राहणे सुद्धा मुश्किल झाले आहे। मनपा पाणी पुरवठा विभागाकडून रॉ वॉटर पाईपलाईनसाठी खोदकाम चालू आहे। मनपा पाणी पुरवठा विभागाकडून विभागीय आयुक्त कार्यालय मार्गावरील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 100 mm व्यासाची सिमेंटची पाईपलाईन टाकण्यात येत आहे। उपनगर कॅनल रोड मध्यभागी खोदाई करून जेल रोड इंगळेनगर सिग्नल चौकापर्यंत पाईपलाईन टाकण्यात येत आहे। सिग्नल चौकापासून सेंट फिलोमिना शाळेपर्यंत रस्त्याच्या मधोमध खोदाई करून पाईपलाईन टाकून पुन्हा माती टाकून बुजवण्यात आली आहे। वाहनांच्या सतत वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे। धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। या रोडवरती शाळा, चर्च, हॉस्पिटल आणि नोट प्रेस असून अनेक दुकाने या रस्त्यावरती असल्याने लवकरात लवकर नवीन रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी सर्व रहिवासी, दुकानदार व वाहनधारकांनी केली आहे। नाशिक समाचार ब्युरो, नाशिक।